अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. 29 जुलैला आहे गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यासपूजा आपण म्हणतो. तर या दिवशी आपल्याला गुरुदक्षिणा म्हणून आपल्याला सेवे स्वरूपात आपल्याला गुरुदक्षिणा आपल्या गुरूंना द्यायची असते. आणि गुरु आपल्याला म्हणजे इतकी आपल्याला सेवा करायची की गुरु आपल्यावर प्रसन्न होतील, आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील. तर ती कुठली सेवा करायची हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मग या दिवशी आपल्याला बरेच नवीन भक्त तयार झालेले असतात. तर नवीन भक्तांना वाटतात आपण सेवा कुठली करावी, आपण गुरु पौर्णिमेनिमित्त कुठली सेवा आपण केली म्हणजे आपल्याला गुरु दक्षिणा दिल्यासारखं होईल. तर ही नवीन भक्तांना माहिती नसतं. तर त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे, त्यांनी नक्की आवर्जून बघायचा. आणि सगळे जे जुने भक्त आहेत त्यांना तर माहितीच आहे गुरु सेवेची कशी आपल्याला गुरुची पूजा करायची असते. तर मग आपल्या घरामध्ये जर आपल्या स्वामींची मूर्ती असेल तर आपल्याला त्याच्यावर अभिषेक करायचा आहे. त्या दिवशी आपल्याला आपल्या म्हणजे स्वामींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याची आपल्याला पूजा करायची आहे. मूर्ती असेल तर पहिले आपल्याला ताम्हनात ठेवायची आहे आणि पहिले साधं पाणी घालून नंतर आपल्याला पंचामृत घालायचं आहे आणि परत साधं पाणी घालायचं आहे. तर हे म्हणताना तुम्हाला तारक मंत्र म्हणता आला तर ठीकच आहे स्वामींच्या फोटोंवर, किंवा नाही आलं तर आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणत आपण अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक झाल्यानंतर मूर्ती पुसून आपल्याला परत आपण जिथं देवघरात ठेवतो तिथं ठेवायची, स्थापन करायची आहे. आणि नंतर आपल्याला त्याला म्हणजे गंध, अक्षदा, फूल आणि जे काही तुम्ही फुल वाहणार आहात ते फुल व्हायचं आहे. आणि माळा वगैरे असेल फुलांच्या तर ती तुम्ही घालायची आहे आणि तुळशी अर्पण करायची आहे. आपल्याला ही गुरूंची पूजा झाल्यानंतर आपल्याला नामस्मरण करायचं आहे. त्या दिवशी नामस्मरण केल्यानंतर आपल्याला जे काही तुम्हाला आरती येत असेल ती आपल्याला स्वामींची गुरुची आपल्याला आरती म्हणायची आहे. आणि जी काही तुम्हाला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे तो नैवेद्य दाखवायचा आहे. आणि आपल्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला नारळ, खडीसाखर आणि फुल आपल्याला हे गुरु महाराजांजवळ ठेवायचं आहे. आणि गुरु महाराजांना आपल्याला एक इच्छा बोलायची आहे की गुरु महाराज, माझ्याकडनं जी काही सेवा आहे ती व्यवस्थित माझ्याकडनं सेवा करून घ्या. माझ्या कुटुंबावर तुमचा वरद हस्त असू दे आणि माझ्या पाठीशी, माझ्या कुटुंबाच्या पाठीशी गुरुबळ भक्कम असू द्या, ही आपल्याला प्रार्थना करायची आहे आपल्या गुरूंना. आणि जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा गुरु आपल्या भक्तांवर प्रसन्न होऊन कृपा आशीर्वाद प्राप्त करत असतात. तर ही झाली आपली गुरुपौर्णिमेची व्यास पूजा समजा आपली. आणि जे काही आपल्याला पठण करायचं तर त्या दिवशी आपल्याला नामस्मरणाचं 108 वेळा तरी, कमी कमी एक माळ तरी तुम्ही ह्या दिवशी जप झालाच पाहिजे. आणि जास्त झाला तर खूपच चांगलं आहे. आणि आपल्या सेवेसाठी जर म्हणलं तर आपल्याला त्या दिवशी स्वामींचं गुरुस्तवन आपल्याला म्हणायचं आहे. आणि नंतर स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ हा पठण करायचा आहे. तर हा ग्रंथ म्हणजे एका बैठकीतच आपल्याला पठण करायचं आहे. कारण आपल्याला तीनदा असं उठून बसून हे ग्रंथ करणार नाही. 21 अध्याय आहे तर आपल्याला हे एके ठिकाणी बसून आपल्याला, ज्यांना शक्यच नाही, खूपच अडचण आहे, त्यांनी किमान असं थोडंसं वाचून मग लहान बाळ असेल तर त्यांना घेऊन ते करू शकता. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी उठबैस करू नये. आणि एका बैठकीत आपल्याला हे 21 अध्याय आपल्याला पठण करायचे आहे. शक्यतो आपण सकाळी जर केले तर लवकर आपला वेळही जातो. सकाळच्या वेळेस काम नसल्यामुळे आपलं हे पठण पूर्ण होतं. आणि ही आपल्याला गुरुदक्षिणा आपल्याला आपल्या स्वामींना द्यायची आहे. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या मनातून जर सेवा केली तर ती नक्कीच आपली सेवा पूर्ण होते आणि आपल्याला त्याचा आनंद मिळतो. आपल्याला त्याचं उत्तम अनंतपटीने फळ मिळत असतं. तर आपल्या भक्तांकडून आपल्या गुरूंना काहीही नको असतं, फक्त सेवा. सेवा हीच त्यांची गुरुदक्षिणा आहे. तर तुम्ही ह्या दिवशी जमलं तर अन्नदान सुद्धा तुम्ही करू शकता. जे तुम्हाला अन्नदान करता येईल तुमच्या परीनं ते तुम्ही अन्नदान करायचं आहे. मंदिरात करा किंवा अनाथाश्रमामध्ये द्या. जिथं तुम्हाला अन्नदान करता येईल तिथं त्या दिवशी अन्नदान करायचं आहे. आणि सामूहिक जर पठण केलं तुम्ही, ग्रंथ वाचन, कुठलं स्तोत्र पठण, तर हे खूप चांगलं आहे. आणि जे तुमच्या गुरूंचा जप आहे तो तुम्ही तुमच्या नामस्मरणामध्ये त्या दिवशी अखंड नामस्मरण केलं तर खूप चांगलं आहे. जे तुमच्या गुरूचं आहे, कुलदेवतेचं आहे. आणि जी रोजची आपली नित्याची सेवा आहे ती सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे. ती सुद्धा सेवा आपल्याला खंडित करायची नाही. कारण ह्या दिवशी जे काही तुम्ही सेवा करता ते आपल्याला गुरुला अर्पण होतं आणि त्याचं आपल्याला फळ मिळत असतं. तर तुम्ही ही गुरूंचं, आणि बघा ही गुरूंचं केल्यानंतर आपल्याला त्याचं अनंतपटीने फळ मिळत असतं. आणि सगळ्यांनाच आपलं पहिले म्हणजे घरातल्या वडील मंडळींना सुद्धा आपल्याला त्या दिवशी नमस्कार करायचा आहे. कारण त्यांचे सुद्धा आशीर्वाद महत्वाचे आहेत. आणि म्हणजे कारण वडीलधारी माणसं आपल्यापेक्षा वयाने मोठे असणाऱ्या माणसांना जर नमस्कार केला तर त्यांचे आशीर्वाद, कारण ते सुद्धा आपले पहिली गुरु असतात. आई ही सुद्धा आपली पहिली गुरु आहे. त्यामुळे आईची सुद्धा आपल्याला सेवा करून तिला नमस्कार केला तर नक्कीच आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं. आणि ही झाल्यानंतर आपल्याला गुरुची करायची आहे, मंदिरात वगैरे जायचं आहे दर्शनाला. आणि जिथं तुम्हाला गुरुपौर्णिमेचं
कुठं पठण वगैरे दिसत असेल तिथं 2 मिनिटं जरी बसले तर त्यांचं जे काही पठण चालू आहे त्याचं सुद्धा तुम्हाला फळ मिळत असतं. त्यामुळे गुरुपौर्णिमेला दर्शनास म्हणजे आवर्जून जायचं आहे. कुठल्याही मंदिरात जा तुम्ही, आवर्जून जायचं आहे. स्वामी केंद्रात तर कार्यक्रम चालू असतात तिथं म्हणजे पठण वगैरे चालू असतात तिथं जाऊन जरी बसलं तर तुम्हाला तितक्या लोकांचं तुम्हाला फळ मिळतं. त्यामुळे मंदिरात गेल्याशिवाय म्हणजे त्या दिवशी थांबायचं नाही. एक चक्कर 5 मिनिटं का होईना तुम्ही जाऊनच यायचं, दर्शन घेऊन यायचं. तर त्याचा आपल्याला कारण या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचं वलय असं म्हणजे जागृत असतं. त्यामुळे आपण त्या ह्याच्यामध्ये वलयामध्ये आलं तर त्याचं आपल्याला अधिक पटीने फळ मिळतं आणि आपल्या याच्या शरीरात सुद्धा ती गुरुतत्वाची ऊर्जा आपल्यात प्राप्त होते. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मंदिरात दर्शनासाठी आवर्जून जायचं आहे आणि हे घरातल्या सगळ्यांनी जर गेलं तर नक्कीच आपल्याला त्याचं फळ मिळेल. तर हे गुरुपौर्णिमेच्या दिवशी अशी आपल्याला ही सेवा करून आपल्याला गुरुदक्षिणा द्यायची आहे. प्रत्येकाने गुरुदक्षिणा गुरुला द्यायचीच आहे आणि जशी जमल सेवा तशी तुम्ही द्यायची आहे. त्याला काही नाही की सेवा छोटी मोठी कुठली नाही, पण प्रत्येकाने प्रयास करायचा की मी माझ्याकडनं काहीतरी गुरुदक्षिणा म्हणून हे पारायण करणार आहे, स्तोत्र पठण करणार आहे, नामजप करणार आहे, इतका मी इतकं गुरुदक्षिणा म्हणून देणार आहे. तर ही आवर्जून सगळ्यांनी अशी सेवा करून बघा. नक्कीच तुम्हाला सुद्धा त्याचं आत्म आनंद मिळेल आणि सगळ्यांचं म्हणजे जे काही इच्छा असतील त्या सुद्धा पूर्ण होतील. स्वामींना आपल्या इच्छा बोलून दाखवायच्या आहेत. स्वामी बरोबर पूर्ण करतात सगळ्यांच्याच आणि घरातल्या ज्या काही वातावरण आहे त्यामध्ये सुद्धा बदल होईल आणि सुख शांती ऐश्वर्य लाभेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.